रात्रीचा टाईम होता आणि मला स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला होता, तर चला म्हटलं काहीतरी इन्स्टंट बनवूया. तर मी इन्स्टंट आप्पेची रेसिपी पाहिली होती यूट्यूबला. तर माझा जो लग्नामध्ये तवा दिला होता तो आप्प्याचा, तर तो तसाच होता. तर तो आत्ता मी आणला होता 2-3 दिवसापूर्वी इकडं गावामध्ये, म्हणजे माझ्याकडं. तर म्हटलं चला आपण तेच ट्राय करूया, असं पण ते वेस्ट जाणार आहे, सो म्हटलं चला करूया. तर इकडं मी रवा घेतला, त्याच्यामध्ये ढोबळी मिरची टाकली, नंतर त्याच्यात गाजर टाकलं, दही टाकलं, म्हणजे मी हे ऑनलाईन यूट्यूबला बघून करत होते. आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं. नंतर हे मॅटर आहे ते 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं. तर 15 मिनटं तोपर्यंत काय दुसऱ्या याच्यावरती एक कढई घेऊन, कढई म्हणजे ना मी ते बघितलं होतं, त्याच्यामध्ये तसलं छोटं पॅनसारखं होतं, त्याच्यामध्ये फोडणी दिली होती. माझ्याकडे ते काही नव्हतं, सो म्हटलं त्याला आपण कढईतच करूया. मग मिरच्या, कोथिंबीर आणि कांदा हा कापून घेतला आणि कढईमध्ये फक्त जिरे, मोहरी आणि मिरच्याला फोडणी दिली. आणि ती जी फोडणी का तर ती ह्या बॅटरमध्ये टाकली आणि मस्तपैकी ते मिक्स करून घेतलं. आणि मी मग नंतर काय केलं, मी हे कधीच केलेलं नव्हतं. मी रिअल जे आप्पे असतात का भिजू वगैरे घालून करायचे, ते पण कधी केलेले नाही आहेत. तर त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली, नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला आणि हिरव्या मिरच्या आधीच टाकलेल्या होत्या आपण. तर मग नंतर हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलं छान असं. मला माहीत नव्हतं काय बनणार आहे, कसं बनणार आहे, पण ट्राय करावं म्हटलं. ते खूप छान दिसत होतं यूट्यूबला. तर असं पण स्वयंपाकाचं पीठ तिंबा, भाजी करा, पोळी करा, म्हटलं चला काहीतरी बनवू. नंतर हे घेतलं, तसला मला छोटा काय म्हणतात ते नव्हतं तेल लावायचं, तर मी असंच तेल ओतलं, त्याच्यामध्ये ते काही पांगत नव्हतं. ते सगळं भरलं आणि झाकून ठेवलं. मग मी सारखं उघडू बघायची किती वेळ करपण म्हणून. तर हे असं झालं होतं. तर हे एवढं मला नव्हतं पकल्यासारखं वाटत, म्हणून मी एवढं एक पलतीला आणि डबल बाकीचं तसंच झाकून ठेवलं. आणि त्याच्यानंतर आणखीन थोड्या वेळाने उघडून बघितलं, तर काही करपले होते, काही भाजले नव्हते. आणि नंतर दुसऱ्या साईडने बी सेम तसंच केलं आणि बघू शकता छान झाले होते.